नीरफणसाची चमचमीत, कुरकुरीत आणि चविष्ट भजी. नीरफणसाची कापे बघितली आहेत. ह्यापुढे आपण नीरफणसाची भाजी पण बघणार आहोत. ह्याला फणसुले बोलतात कोकणात. छोटा असतो फणसासारखा आणि याची भजी, कापं, त्याच्यानंतर वेफरही बनवली जातात, भाजी बनवली जाते. आज आपण भजी बघणार आहोत. त्याला कापून घ्यायचा. कसा कापायचा ते आपण बघतोय पहिलं. त्याच्यावरची स्किन काढायची आणि हव्या त्या आकारात फोडी करून घ्यायच्या भजी बनवण्यासाठी. भजी आपण नॉर्मल जी बटाट्याची भजी बनवतो बेसनमध्ये घोळून, त्याच प्रकारे आपण बनवते. पण ही भजी थोडी चमचमीत आणि कुरकुरीत बनवणार आहोत. तर पहिली स्किन काढून घेऊया. त्याच्या अंदाजे मी छोट्या छोट्याशा फोडी करून घेते चौकोनी आणि पाण्यात ठेवायच्या फोडी, म्हणजे फणस काळा पडू नये म्हणून. हे आकारात हे एवढे छोटे आणि थोडे मोठे, म्हणजे असे ह्याच प्रमाणात आकारात. ह्याचं झाड थोडं वेगळं असतं. कोकणात, गोव्यामध्ये आणि कारवारमध्ये ह्याची भरपूर झाडं मिळतात. बेसन घेणार आहोत आपण 1 कपभर. तर तुमची किती काप आहे त्या अंदाजाने बेसन घ्या. अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा लाल तिखट, त्याच्यानंतर हिंग चवीनुसार आपण, म्हणजे अगदी पाव चमचा. हिंगाने त्या बॅटरला एक अप्रतिम चव येते. हळद पाव चमचा, ओवा पाव चमचा हाताने चोळून ॲड करायचं आपल्याला, मीठ चवीनुसार आणि सगळं बॅटर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एकजीव करायचं आहे. त्याच्यानंतर साधं तेल 1 चमचा त्याच्यात ॲड करणार आहे. मोहन आपण थंडच घालायचं आहे, त्याने भजी कुरकुरीत होतात. आता हे सगळं थोडं थोडं पाणी घालून एकजीव करूया. त्याच्यानंतर 1 चमचा तेलाचा घालणार आहोत. मिठाचा, तिखटाचा अंदाज तुम्ही घ्या बॅटर बनवताना. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर थोडी हिरवी मिरची बारीक चिरून, कोथिंबीर ही घालू शकता. आलं लसूण पेस्टही घालू शकता, अजून चमचमीत हवी असतील तर, आवडीनुसार. आता याच्यात तेल घातलं आहे. एकीकडे मी गॅसवर कढईत तेल ठेवलं आहे कडकडीत होण्यासाठी. ही भजी सोडताना पहिलं तेल कडकडीत हवं. त्याच्यानंतर गॅस मिडियम टू हाय ठेवून झाऱ्याने हलवून हलवून तळायची, म्हणजे आतपर्यंत शिजली जातात आणि भजी कुरकुरीत होतात. तळण्याची एक पद्धत आहे. जास्त थंड तेलात तळली तर भजी तेल खाणार, कुरकुरीत होणार नाही. जास्त फास्ट गॅसवर तळली तर करपून जातील आणि आतून कच्ची राहतील. आता बेसनमध्ये छान घोळून एकत्र बेसनमध्ये टाका, म्हणजे कढईमध्ये तुम्हाला सोडताना सगळी सारख्या प्रमाणात तळली जातील. एक एक बुडवून सोडत राहिलात तर जे आधी सोडतो ना ते करपतं बऱ्याचदा. गॅस मोठा ठेवला आहे. सगळे सोडल्यानंतर गॅस बारीक करायचा. बारीक म्हणजे मिडियम टू हाय, आणि त्याच्यावर झाऱ्याने हलवून हलवून भजी तळून घ्यायची आहेत. मस्त फुगली आहेत बघा भजी आणि कुरकुरीतही झाली आहेत. ही तुम्ही नुसती हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता, किंवा दाल राईस जेवणाबरोबर पण आस्वाद घेऊ शकता. अप्रतिम चवीला लागतात. नीरफणस आता सध्या बाजारात भरपूर आले आहेत. आणा आणि करून बघा नीरफणसाची चमचमीत कुरकुरीत भजी.